राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अलीकडेच सांगितलं होतं माध्यमांना बोलताना की राज्यामध्ये जी काही अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासोबतच विविध भागात गारपिटीनं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याचे आदेश हे प्रशासनाला दिलेले आहेत। जिल्हा अधिकाऱ्यांना त्या पद्धतीचे जे काही आदेश आहेत ते राज्य सरकारकडून दिले आहेत अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली होती। परंतु प्रत्यक्षात मात्र महसूल विभागाकडून अद्यापही पंचनाम्यासाठी कुठलीही प्रक्रिया ग्राउंड पातळीवरती सुरू झालेली नाही आहे असं शेतकरी सांगतायत। आणि त्यामुळे जर पंचनामे झालेच नाही तर मग मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित सुद्धा राहावं लागू शकतं असा अंदाजही शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जातोय। एकूणच राज्य सरकारकडून मात्र हा म्हणजेच पंचनामे करण्याचे आदेश दिलेत अशा पद्धतीचा दावा केला जातोय। परंतु दुसरीकडे शेतकरी मात्र अद्यापही पंचनाम्यासाठी महसूल विभागाकडून कुणीही आम्हाला चौकशी करण्यासाठी आलं नाही किंवा आमचे जे काही नुकसान झालेत त्याचे पंचनामे करण्यासाठी कुठलीही नोंद घेतली नाही अशा पद्धतीची माहिती शेतकरी देत आहेत। आणि या सगळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नेमकं राज्य सरकार वाऱ्यावर सोडून देतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरीप हंगामातही आपण अनुभव घेतला होता, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। अतिवृष्टीमुळे आता रब्बी हंगामाच्या शेवटी या अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। पण राज्य सरकार मात्र अद्यापही याचे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा महसूल विभागाला दिलेले आहेत की नाही त्याच्याबद्दलही संभ्रम आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे की नाही, राज्य सरकारची मदत करण्याची नीतिमत्ता आहे की नाही, नियत आहे की नाही याच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे। जवळपास 51,488 हेक्टर क्षेत्रावरील पिकं ही 16 मार्च ते 19 मार्चच्या दरम्यानच बाधित झालेली आहेत। 20 मार्च आणि त्यानंतर 21 मार्च या दोन्ही दिवशी राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी आणि गारपीट ही झालेली होती आणि त्याचाही आकडा अद्याप पुढे आलेला नाही आहे।